महाराष्ट्र राज्यात एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल लागला असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यातील हिरज गावामध्ये राहणारी अमृता बाबूराव नन्नोरे यांनी राज्यभरातून महिला विद्यार्थिनीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सोलापूर जिल्ह्याचे तसेच हिरज गावचे नाव लौकिक केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून राजकारणी नेते असो तसेच विविध स्तरावरून शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच हिरज गावचे समाजसेवक मिनाज पटेल मित्र परिवारातर्फे पुष्पमाला व आनंदी क्षणात अमृता नन्नोरे यांना पेढे भरून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मिनाज पटेल, विष्णू फुलसागर, रईस पटेल, अमोल अवताडे, अंकुश वाघमारे तसेच गावातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। एएसओ करणार आहे नाही सर, एएसओ सेक्शन ऑफिसर। थँक्यू छोट्या गावात शेतकरी जिल्ह्याचं नाव सुद्धा थँक्यू सो मच सर, आशीर्वाद राहूलात काय अजूनही चांगली तुमची तुम्हाला हो सर नक्की भेटू आपण। हो सर नक्की चालेल, थँक्यू सर। नमस्कार, मी अमृता ब्रह्मदेव नन्नोरे। नुकत्याच एमपीएससीच्या संयुक्त गट ब परीक्षेचा निकाल लागला आणि त्यात मी मुलींमध्ये राज्यातून प्रथम आलेले आहे। त्याबद्दल सर्वजण माझे कौतुक करतात, अभिनंदन करतात, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार। आणि सर्वांना आता मला जर संदेश द्यायचा काही असेल तर तो असा वाटतो की आपल्या आयुष्यात अडचणी अनेक येतात किंवा आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण एखादा मार्ग निवडलेला असतो आणि तो सोडून द्यावा असं वाटतो किंवा बऱ्याचदा अडथळा आल्यामुळं असं वाटतं की आपण वेगळं काहीतरी करूयात। बट आजचं माझं यश बघता मला वाटतंय की ते सोडून देणं वर्थ इट नक्कीच नाहीये। तुम्ही तुमचा पर्सिस्टन्स ठेवलात, तुमची कन्सिस्टन्सी ठेवलीत आणि जर शिक्षणाला आयुष्यात आपण प्रायोरिटी दिली, कारण दॅट इज द नीड ऑफ अन आवर असं मला वाटतं, तर त्यानुसार जर आपण आपले प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवले तर आपल्याला यश नक्कीच मिळतं। आणि अर्थातच ह्या माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा, माझ्या मेंटॉर्सचा, माझ्या सर्व हितचिंतकांचा खूप मोठा वाटा आहे आणि माझं हे यश मी त्यांनाच डेडिकेट करते। आणि जर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मला जर काही संदेश द्यायचा असेल तर मी एका वाक्यात माझं म्हणणं कन्क्लूड करते, नेव्हर गिव्ह अप। तुमचं ध्येय प्राप्त होईपर्यंत सोडू नका त्या परीक्षेला। Just give your best and you will be definitely succeed because I have done it, so you can. Thank you. कोणत्या अपेक्षेने तुम्ही एमपीएससी परीक्षा दिलात? म्हणजे एकंदरीत असं एक प्रत्येक व्यक्ती जे आहे, विद्यार्थी जे आहे, एक क्षेत्र निवडतो, तो आवर्जून तुम्ही एमपीएससी परीक्षेत पास झालात, त्या मानानं तुम्हाला कुठलं क्षेत्र आवडेल त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। तसं पाहायला गेलं तर प्रोफेशनली मी एक इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय। इव्हन मी आयटी मध्ये जॉब पण केला होता, बट लहानपणापासून सिव्हिल सर्व्हिसेसची ओढ होती आणि त्यातच काहीतरी करिअर करायचं असं ठरवलेलं, कारण आधीपासून वाटत होतं की आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो। म्हणजे जॉब्स तसे सगळेच चांगले आहेत, आपल्या सगळ्यांना हेल्प करण्यासाठी, कंट्रीला बिल्ड करण्यासाठी सगळे जॉब चांगले आहेत, बट जर आपण ब्रॉड व्ह्यू वरती लोकांना मदत करू शकतो तर सिव्हिल सर्व्हिसेस हा एक उत्तम पर्याय मला वाटला आणि त्यानुसार मग मी एमपीएससीच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली होती। आणि हा प्रवास माझा एकच थांबत नाही, यापुढेही मी अनेक परीक्षा देत राहीन आणि मला अजून पुढे जो स्कोप आहे ते पद मिळवत राहील अशी अपेक्षा आहे माझी। या निकालानंतर तुम्ही गावचं काय उपदेश घेतलायत का? म्हणजे एकंदरीत आम्ही उत्तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुका हिरज गावाचे जी लोकसंख्या आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे, त्या मानानं गावाच्या विकासाबद्दल काही असे उद्देश तुमच्या डोक्यात किंवा तसे प्लॅन्स खरं तर खूप आधीपासून आहेत डोक्यात। गावात अभ्यासिका सुरू करायची आहे, गावातल्या मुलांच्या अभ्यासाची चांगली सोय करायची, म्हणजे अर्थात आहे पण काही होतकरू मुलं अशी आहेत ज्यांच्यामध्ये टॅलेंट खूप आहे पण त्यांना
एक्सपोजर मिळत नाही हवा तसा, तर त्या मुलांसाठी नक्कीच काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि डेफिनेटली माझं पहिलं काम तर ते आहे की गावातल्या मुलांना शिक्षणासाठी तरसावं लागू नये, त्यांच्यासाठी एक चांगली अभ्यासिका सुरू करायची, त्यांना स्पर्धा परीक्षा किंवा त्यांचं कोणतंही क्षेत्र असेल त्यासाठी मार्गदर्शन उत्तमोत्तम लोकांचं उपलब्ध करून देईन. हे सर्वप्रथम प्रायोरिटी असेल माझी या गावासाठी करण्याची. आणि अजून पण बरेच प्लॅन्स आहेत डोक्यात, बाय टाइम ते होतील डेव्हलप. बट सध्या जर पाहायला गेलं तर डोक्यात हा एक ब्रॉड प्लॅन आहे की अभ्यासिका आणि वाचनालय या प्रकारे आपण काहीतरी गावासाठी करू शकतो. आणि डेफिनेटली मी लवकरच त्यावरती काम करायला सुद्धा सुरू करेन.